Hello children. So now our next lesson for today is your Marathi poem. Okay. ही आहे मराठी कविता आणि मराठी कवितेचं नाव आहे आगगाडी. ओके. अँड ज्यांनी ही कविता लिहिलेली आहे त्याचं नाव आहे शंकर विटणकर. ओके. आणि ही आगगाडी तुम्हाला दिसते ही आहे ऍक्च्युली आगगाडी. ओके. नाउ लेट अस गो अँड सी. आता आगगाडी म्हणजे काय हे तुम्हाला पहिला सांगते मी. दिस इज यू कॅन सी हे धूर निघते. यू कॅन सी द स्मोक कमिंग आउट. Nowadays children we don't have these steam engines. They were called आगगाडी. आपण आगगाडी का म्हणायचो कारण ती आगीने चालायची ती गाडी. You know they used to burn coal in it and there used to be a fire burning inside the train and that coal used to be burning and then the steam would form and that's how the engine would run. So it was called a steam engine. आता एवढ्या गाड्या नाही आहेत अशा आगगाड्या म्हणून तिला आगगाडी म्हणायचं. आता आपली ट्रेन आहे इलेक्ट्रिक वर चालणारी. ओके. आणि आता मेट्रो आहे आणि असं तुमची ती मोनोरेल आहे वेगवेगळे असे आहेत. तर ही आगगाडी आता एवढी दिसत नाही. ओके. ऑलमोस्ट दे आर नॉट देअर. तर आपण हे आता बघूया ह्या कविता कशी आहे. आपण मस्त तिला बोलूया वगैरे तिचा अर्थ सुद्धा पहिला समजावून घेऊया. ओके. तर आगगाडी पहिलं मी वाचते. झुक गाडी घरांची माळ चालती फिरती अजब चाळ. धावत जाते गावोगाव हुंदडत फिरते गावनगाव. पाऊस वाऱ्याची नसे भीती वाटते वादळ असो किती. वाटेत वादळ असो किती. तिला न अळवी नदी पहाड टाटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग खरा सर्वांना पोचवी घरा घरा. नाउ दॅट इज युअर पोएम. ओके. आता आपण परत बघूया आणि आपण अर्थ समजून घेऊयात मस्त एकदम कवितेचं. तर आगगाडी झुक गाडी घरांची माळ. आता झुक म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला गाडीचा आवाज. ट्रेन जे आवाज करते झुक म्हणून लहानपणापासून आम्हाला तसं शिकवतात. तर आपण झुक गाडी म्हणतो तिला. तर ते गाडीचा आवाज जसं असतो झुक करून. तर झुक गाडी घरांची माळ. आता ही बघा तुम्ही इथे तुम्हाला असं दिसतं ही माळ सारखी. यू कॅन लुक इट. ही लुक्स लाईक अ चेन चिल्ड्रन. कॅन यू सी. या ती माळ म्हणजे चेन. आता गाडी बघा. आता ही गाडी बघा बरोबर तुम्हाला अशी दिसते बघा. ही लाईक अ चेन इट इज. बघा डब्बे तिचे. आता घरांची माळ. आता गाडीचे जे डब्बे असतात द बोगीज इट लुक्स लाईक हाऊस. कारण आपण त्याच्यात बसतो. आपण त्याच्यात यु नो वी स्लीप इन द ट्रेन वेन वी आर गोइंग आउट स्टेशन. जेव्हा आपण दुसऱ्या राज्यात जातो जेव्हा आपण दूरचा प्रवास करतो तेव्हा जी गाड्या असतात ते एकदम घरासारखे असतात. तिथे झोपायला जागा असते. आपण बसून जेवतो. आपण रात्रभर असतो तिथे. देर आर टॉयलेट्स. देर इज एव्हरीथिंग यु नो इन दोज ट्रेन्स. सो इट इज लाईक अ हाऊस ओनली. तर ती एक जो डब्बा असतो घरासारखा असतो. तो असं वाटतं की घरांची माळ आहे. सगळी घर ना अशी एकामेकाला जोडलेली आहे. सो दे आर ऑल जॉईन टुगेदर. Each bogie of the train is joined together and that is why it looks like a chain of houses. Have you understood? घरांची माळ means chain of houses. जशी अशी म्हणून ती अशी गोल अशी जाते. चालती फिरती अजब चाळ. सो इट इज अ वॉकिंग चॉल. आपण चालीत राहतो कसं नाही का. आपली चालीतली घरं कशी असतात एकामेकाला एकदम अशी लागून असतात नाही का लाईन मध्ये. तर तशीच असं वाटतं की गाडी एकदम चालती फिरती चाळ आहे. ओके. अजब मीन्स एकदम स्ट्रेंज. ओके. तर एकदम अजब चाळ. सो चालती फिरती अजब चाळ. नाउ वी गो टू द नेक्स्ट स्टॅन्झा. तर आपण परत वाचूया. झुक गाडी घरांची माळ चालती फिरती अजब चाळ. धावत जाते गावोगाव हुंदडत फिरते गावनगाव. आता गाडी बघा एकदम धावत जाते.
काही ती कोणीच नोबडी कॅन स्टॉप इट. आता इथे बघा कशी ती धावते, कुठे पण बघा पटापटापटा करण. आणि इथे बघा कशी लोक गाडीत आत जायला थांबलेली आहेत. इथे बघा कशी लोक आतमध्ये जातात, उतरतात. तर गाडी एकदम धावत असते आणि ती हुंदडत फिरते, म्हणजे ती एव्हरी स्टेशनवर ती थांबते, लोकांना घेते, लोक उतरतात, काही लोक चढतात. तर ती अशी हुंदडत फिरत असते. गाव वेगवेगळ्या जागी जाते, वेगवेगळ्या गावात जाते. ओके. मग पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. तर इथे बघा किती पाऊस, किती पाणी, तरी ट्रेन काही थांबत नाही, ती आपली चालतच असते, ती आपलं काम करत असते. तर ती कोणाला भीत नाही, ती पाण्याला भीत नाही, ती पावसाला भीत नाही, वाऱ्याला भीत नाही, किंवा ती वादळाला सुद्धा भीत नाही. सो इट इज नॉट अफ्रेड ऑफ द रेन, of the wind, of the storms, nothing. It is not at all afraid. So whatever is there in its way, it is not afraid. It just keeps on running. तर तशी आहे ही आगगाडी, तिला कोणाची भीती नाही. ही बघा कशी वर चढून ती कशी पळते. ओके, धावते एकदम. तिला न अडवी नदी पहाड. आता नदी बघा इथे एवढी मोठी बघा एकदम, आणि त्याच्यावर बघा गाडी चालली ते छोट्याशा ब्रिजवर. तर हे असं एकदम इट इज इतकं नवल जसं वाटतं आपल्याला की तिला अडवतच नाही, पाणी सुद्धा अडवत नाही तिला. आणि इथे पहाड बघा, आता यू कॅन सी, पहाड म्हणजे डोंगर, हे हिंदी वर्ड आहे. आता डोंगर बघा किती मोठा डोंगर, आणि तिथून सुद्धा ती चाललेली आहे. हा, त्याच्यावर असं इथून चाललेली, ती काय भीत नाही कोणाला, आणि तिला डोंगर सुद्धा अडवू शकत नाही तिला. इट कॅन स्टॉप इट, नायदर वॉटर कॅन स्टॉप इट नॉर द माउंटन्स कॅन स्टॉप इट. टाटा म्हणते झाडं झाड. तर ही सगळी झाडं जी आहेत बघा इथे, ही सगळी झाडं जेव्हा गाडी वेगाने धावते ना, ती हलतात हवेने, पण असं वाटतं की ती झाडं ट्रेनला, आपल्या गाडीला टाटा करतात. हो, एकदम अशी हालवून बिलून ती टाटा करत असतात झाडाला, तर ट्रेनला. तर ट्रेन आपली धावतच असते, आपली गाडी, तिला काय नाही, पण झाडं वगैरे तिला टाटा करतात. छंद म्हणा की उद्योग खरा. आता छंद म्हणजे हॉबी. ओके, छंद म्हणा की उद्योग इज वर्क, ड्युटी, सर्वांना पोचवी घराघरा. आता इथे आपल्याला काय सांगतो लेखक, की हे आगगाडीचा छंद आहे, तिची हॉबी आहे, किंवा तिची ड्युटी आहे की सगळ्या लोकांना आपल्या घरी पोचायचं. तर सर्वांना ती घरी पोचवते बरोबर. तर असं नाही की तिचं हे छंद असेल का तिची ड्युटी असते, हॉबी नसेल तरी ड्युटी असते. रोज तिचं तेच टायमिंग असतं, ते सगळं असतं. रोज ती लोकांना आणते, नेते. लोकांचं एक टायमिंग असतो की ह्या गाडीला मला जायचंय, हीच गाडी मला ऑफिसला पोहोचवेल, मला लेट नाही होणार. तर हे सगळं बरोबर ती गाडी बघते आणि बरोबर सर्वांना त्या टाइमला नेते, बरोबर सर्वांना पोहोचवते. तर गाडीचा हा हॉबी असेल किंवा हॉबी तर असेल, किंवा तो तिचा ड्युटी आहे, तिची ड्युटी आहे, तर ती ड्युटी ती करतेच. आणि ती ड्युटी ती हसून खेळून करते. जशी हॉबी करून ती कंटाळत नाही. तर ती जसं तिचा छंद आहे तो, she has made it her hobby to take people go, and she doesn't get tired, she doesn't feel bored or that every day I have to do this work. नाही, ती मजेत करते. तर तेच की तिचा छंद आहे, तिचा उद्योग आहे, तो ड्युटी आहे, पण ती खूप मजेत करते ते. आणि ती सर्वांना घरी पोचवतेच, सर्वांना पोचवी घराघरा. तर तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडं झाड. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. तर हे आपल्याला इथे एक मनात ठेवायचंय मुलांनो, की गाडी काय स्वतःहून जात नाही का, स्वतःहून सगळं करत नाही, पण गाडीला चालवणारा जो मोटरमन असतो, त्याचं हे काम आहे की सर्व लोकांना सुरक्षित आपल्या घरी पोचवावं, आणि तो ते करतो. आणि इतकी लोक असतात गाडीत, इतकी भरलेले डबे असतात, तर त्याचा किती मोठी त्याच्या डोक्यावरती जिम्मेदारी आहे की ह्या लोकांना काही अपघात नाही करायचं, काही असं करून सर्वांना एकदम रोज आणायचं आणि न्यायचं. तर रोज ते काम ते मोटरमॅन किती म्हणजे ते लोक करतात ती कामं.
त्यांना ते सुद्धा कंटाळत नाही, ते करत नाही, पण ते किती प्रेमाने ते काम करत असतात आणि लोकांना सगळ्यांना त्यांना माहित आहे की ह्या लोकांना घरी कोणी थांबत असेल, आपल्याला त्यांना एकदम सुरक्षित घरी पोचवायचंय, तर हे ते काम ते करतात रोज. तर आपल्याला त्यांना खूप खूप धन्यवाद बोलायचे की ते मोटरमॅन वगैरे ते लोक इतकं हे ट्रेन इतके सांभाळून चालवतात आणि तरी आम्हाला वेळेवर पोहोचवतात, वेळेवर घरी आणतात. सो दॅट इज अ व्हेरी ग्रेट थिंग चिल्ड्रन. ओके, तर ह्या कवितेच्या with the help of this poem we can always thank them and see that how they are running this train on the bridge. You are on the mountain, so just imagine, it is not fun, it is so difficult, but they do it every day. ओके, सो आता इथे बघूया. आता अर्थ मी काही लिहिलेलं आहे, तर तुम्हाला अर्थ सांगा. गिव्ह द मीनिंग्स. माळ म्हणजे चेन, चाळ म्हणजे चॉल, नदी रिव्हर, पहाड म्हणजे डोंगर, दॅट इज माउंटेन, छंद इज हॉबी म्हणजे टाइमपास जो करतो आपण, उद्योग इज ड्युटी. ओके, तर इथे सगळं बघा. आता ही पण ट्रेन बघा कशी जाते. ओके, सो दिस इज द एंड ऑफ युअर लेसन. म्हणून मी हे टाटा आणि बाय बाय लिहिले, पण तरी आपण परत जाऊया आपल्या लेसनकडे आणि आपण परत एकदा वाचूया. ओके ओके, लेट अस रीड ना. आगगाडी, झुक झुक गाडी खरांची माळ, चालती फिरती अजब चाळ, धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव, पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती, तिला न अळवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड, छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा घरा, सर्वांना पोचवी घरा घरा. Okay children, so this is the end of your poem. Now I want you to properly learn this poem children. ही चांगली तुम्ही शिकवा, चांगलं बोलायला शिकवा, and you can do your own actions. आणि हे meanings जे आहेत ते कॉपी करा, okay, in your notebook. So that's it children. Goodbye and stay safe all of you.